हॅलो. हॅलो. हा नमस्कार वहिनी. ओळखलं का? नाही, मी नाही ओळखलं. नाही बरोबर आहे, तुम्ही मला ओळखणार नाही. 1 वर्ष झालं ना भेटून. तुमच्या लग्नाच्या रिसेप्शनला आलो तुम्ही. 1 वर्ष झालं लग्नाला आज. हॅपी अॅनिव्हर्सरी आहे बाय द वे. थँक्यू. पण मी अजूनही नाही ओळखले हो तुम्हाला. नाही ते महत्वाचं नाही हो, म्हणजे मी महत्वाचं नाहीच आहे. महत्वाचं काय माहितीये का, 3 महिन्यांपूर्वी तुम्ही चिवडा गल्ली व्यापार पेठेत आला होतात आणि तिकडे तुम्ही लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी टाकली होती हो ना. मी नाही. अहो असं काय करताय वहिनी, तुमच्या नावची चिठ्ठी आमच्याकडे. अक्षता राणे, मिसेस राणे, तुमची चिठ्ठी आहे आमच्याकडे. पण मी अशी चिठ्ठी बिट्टी कुठे नाही टाकली आहे. मग काय, तुम्हाला पैठणी मिळाली होती बक्षीस म्हणून, ती आता दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकतो. हॅलो. कुठली पैठणी? अहो कसली पैठणी, म्हणजे काय पैठणी ओरिजिनल 24 कॅरेट जरीची. अय्या. नाही राहू दे ना, तुम्हाला नको असेल तर मी दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकतो ना. नाही ऐका ना. तसंही लोकांना भाऊजींनी दिलेली पैठणीच हवी असते. आम्ही दिलेली पैठणी कोण घेतंय. ठीक आहे ओके ठेवतो फोन ठेवतो. ऐका ना जरा, ऐका. नाही राहू दे. नाही ऐका. म्हणजे मला जरा आठवतंय, ते कामाच्या नादात ना विसरायला होतं ना, त्यामुळे. नाही समजू शकतो, काम असतं खूप. बाकी घरातलं कोण काही काम करत नाही, तरुण पोरं, तुम्हाला करावंच लागणार. हरकत नाही. पण मग आज संध्याकाळी येऊ शकाल पैठणी घ्यायला? कुठे यायचंय? मी तुम्हाला पत्ता सांगतो, तुम्ही लिहून घेता का? हा लिहून घ्या. हा मग लिहून घेतला ना तुम्ही पत्ता? हो पत्ता लिहून घेतलाय मी. अहो पण त्या पत्त्याचं मी करू काय? तुम्ही कोण, काय काम आहे ते कुठं सांगितलंय अजून? अरे इथं कविता झाली. पत्ता लिहून घेतला पण मुद्द्याचा पत्ता नाही. तुमच्या कवितांमध्ये वगैरे मला इंटरेस्ट नाहीये. तुमचं काय काम आहे ते पटकन बोला. कसं रे तुझा दादा? सॉरी. हा, मी ना श्रीमती आनंदी आनंदकडे. आमचा ना इंटरनॅशनल लोणची आणि पापडांचा बिझनेस आहे. हे बघा, आम्हाला लोणची पापड घ्यायचे नाहीये. हे बघा, तोंड सांभाळून बोला. मालकीण आहे मी या कंपनीची. आणि आम्ही काय फोन यासाठी नाही केला लोणची आणि पापड विकायला. तुम्ही पंढरीनाथ राणे बोलताय ना? हो. विष्णू राणे यांचे थोरले सुपुत्र. हो. हा, त्याचं काय आहे, तुमचे वडील ज्या गिरणीत काम करत होते ना, त्याच गिरणीत माझे वडील काम करायचे. आणि ही गिरणी जेव्हा बंद पडली ना, तेव्हा आम्ही हा बिझनेस सुरू केलाय लोणची आणि पापडाचा. तर हा म्हणता आमचा हा बिझनेस नॅशनल टू इंटरनॅशनल गेलाय. आणि आम्ही आता त्याच गिरणीच्या स्मरणार्थ अशाच गिरणी कामगारांच्या यशस्वी मुलांचा सत्कार ठेवलाय. त्यात तुम्हालाही पारितोषिक होतं, पण तुमच्या बोलण्यावरून असं काही वाटत नाहीये तुम्ही इंटरेस्टेड असाल वगैरे. नाही मॅडम, आय एम सॉरी. काय जरा कामाच्या प्रेशरमुळे मी बोलून गेलो, पण मला तुमचा अपमान करायचा नव्हता. प्लीज. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर आज संध्याकाळी 6 वाजता पोचा. 6 वाजता? अहो माझं ऑफिस 7:30 वाजता सुटतं. तुमच्या ऑफिस मध्ये रोज सत्कार होतो का तुमचा? पुरी की पुरी पाणीपुरी ही राऊंड संपलेली आहे. येस. आणि स्कोर्स आहेत. आणि दोन्ही स्पर्धकांनी कसोशीने सगळे प्रयत्न केलेले आहेत. तर वहिनी साहेबांनी खाल्ले 13 पुऱ्या. व्हॉट द फालतूगिरी ताई, तुम्ही तर ज्वालामुखी आहात. मग अंदाजांनी खाल्ले 5 पुऱ्या. त्याच्यातली एक फुटली होती, त्यामुळे 4.5 पुऱ्या. काय हरकत नाही, चालतंय. 4.5 पुऱ्या खाणं म्हणजे काय खाऊचं काम नाही, कळलं ना? हा. खाऊचंच काम आहे, पण जमलं पाहिजे ना. बाहेरून कडक आणि आतून मुळमुळ लोकांना जमत नाही ते. अरे ठीक आहे दादा, काही टेन्शन नाहीये आपल्याला. मग खाण्याच्या बाबतीत नसेल हे आपल्याला येत, पण पुढचा खेळ ठरवेल आमचा भाऊ काय करू शकतो. हा चला, पेपर पेन आणणार आहे दादा. ऑल द बेस्ट. काय नाही वहिनी, आपणच जिंकणार. चला. हा, आणि आता या खेळाचं नाव आहे हिसाब बेहिसाब.
प्रेमात हिशोब करू नये असं म्हणतात, पण आता इथे करायला लागेल हो की नाही? हे बघा आता सोपं आहे. मी काही प्रश्न काढलेले आहेत. हे प्रश्न गणितावर आधारित आहेत. म्हणजे यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं पणाला लागणार आहे. ओके? हे सगळं चुकीचं आहे. बाहेरून कडक आणि आतून मुळू असणाऱ्यांचं काम आहे हे. ज्यांचं डोकं बाहेरून छान आणि आतून रिकामं आहे त्यांना जमणार नाही. मी तयार आहे. ऑन युअर मार्क्स, गेट सेट, गो. चला. काय धावण्याची शर्यत आहे का? ऑन युअर मार्क गेट सेट गो काय? ए, पहिला प्रश्न आहे. वहिनी लक्ष आहे ना? हा दादा रेडी? ओके. 1 म्हणजे 5, 2 म्हणजे 25, 3 म्हणजे 325 आणि 4 म्हणजे 4325. तर 5 म्हणजे किती? असं कसं शक्य आहे? म्हणजे बघा, 1 म्हणजे 1, 2 म्हणजे पण 2, मग 2 म्हणजे 25 कसे? तू नीट ऐकलं नाही का? त्यांनी शेवटचं वाक्य काय म्हणलं? 1 म्हणजे 5 म्हणजे 5 म्हणजे 1 की नाही? काय हरकत नाही वहिनी, चालतंय आपल्याला, काय हरकत नाही. कळलं का काही? डोक्यावर न गेलं? मारीन तुला. हा, तर दुसरा प्रश्न आहे. हा, नीट लक्ष द्या. भपाव 54 वर्षाचा आहे आणि त्याची आई 80 वर्षाची. तर किती वर्षापूर्वी त्याच्या आईचं वय त्याच्या वयाच्या तिप्पट होतं? हा प्रश्न पण चुकीचा आहे. म्हणजे मुळात भपाव 54 वर्षाचा नाहीये आणि गेल्याच महिन्यात त्याच्या आईची 60 पूर्ण झाली आहे. हे सगळं चुकीचं आहे. येत नसेल तर तसं सांग. 41 वर्षांपूर्वी भपाव जेव्हा 13 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईचं वय 39 वर्ष होतं. एक्झॅक्टली. राईट. दादा तुम्ही जिनियस आहात हो, सेम माझ्यासारखे. पुढचा प्रश्न. तर एका टोपलीत 5 सफरचंद आहेत. ओके? ती आम्हा 5 लोकांना वाटायची आहेत. तर ती तुम्ही कशी वाटाल जेणेकरून सगळ्यांना 1-1 सफरचंद मिळेल आणि तरीही 1 सफरचंद टोपलीत राहील? मी काही नाही वाटणार आहे. जा. मी सांगू का? 4 जणांना 4 सफरचंद द्यायची आणि 1 सफरचंद राहिलेलं त्याच टोपलीत घालून पप्याला द्यायचं. म्हणजे प्रत्येकाला 1-1 सफरचंद आलं आणि शेवटचं सफरचंद टोपलीत राहिलं. सिंपल. एक्झॅक्टली. तर दादानी या राऊंड मध्ये बाजी मारलेली आहे. अरे वहिनी डोंट वरी, आता दोघंही इक्वल झालाय. आता फायनल राऊंडला काटक टक्कर. आणि आता खरा खेळ तर भाऊजींचा सुरू होणार आहे. या. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी मी आमंत्रित करतोय दस्तूर खुद्द भाऊजी पप्या राणे यांना. चल भाई नको का? चल भाऊ खाऊ नको. चल बहिणींचा भाऊ, गरिबांचा कैवारी, अचानक भयानक मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष. मला ना घरात काय चाललंय कळतच नाही. कोणी सांगतच नाही मला. घराकडे लक्ष असलं की सगळं समजेल. आता कामातनं वेळ काढून घराकडे लक्ष देऊ का? म्हणजे काम सोडून देऊ? मी असं थोडी म्हणाली की कामातून लक्ष काढून घरात घाला म्हणून, पण कधीतरी वेळेवर येत जा घरी. तुम्ही लोक ना मला गृहीत धरता, सतत गृहीत धरता.